पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगं मी तुला असं वाटतंय का की मी रात्रभर जागा राहू? थोडा वेळ चल ना बाहेर माझ्या बरोबर। काय बोल ना काय? सॉरी। आजी झोपल्या त्यांना जाग आली तर त्यांना सगळं कळलं नको। मुक्ता रिलॅक्स। अगं एक सेकंड पण ना आता मला तासासारखा वाटायला लागला। रात्र सरता सरत नाही। थोडा वेळ चल ना बाहेर माझ्या बरोबर। नाही नको, आजी झोपल्या त्यांना जाग आली तर। तू काहीच टेन्शन घेऊ नकोस। हे बघ तिला जाग येणारच नाही आणि समजा तिला जाग आलीच ना तर सगळं मी माझ्यावर घेईन। काय ठरवलं होतं आणि काय होऊन बसलंय? विरोध तरी कसा करायचा नाही हे सुद्धा कळत नाही मला तर। पण मला हे समजत नाही ती तिथनं सुटलीच कशी आणि लग्न घरात येऊन पोहोचली आवरून सावरून। कसं शक्य आहे हे? ते म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी, तसंच झालं असणार। अगं आत्या तू तिच्या साईडनेस की आमच्या? काय बोलतीस तू? सॉरी। हंस आपल्याच बाजूने असणार ना। आता या टेन्शन मध्ये ना चुकीची म्हण घेतली त्यांनी। आर्याला सून करून घेण्याचा प्लॅन कायमचा निकालात निघाला। हो ना, आता काय तिथं कायद्यानेच आपली सून झालीये। आधी आपण सगळे विरोधात होतो तेव्हा एवढ्या तोऱ्यात वावरायची। आता तर काय सून झाली म्हटलं आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटायला कमी करणार नाही। बाई 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 बाई, मला तर विचाराने सुद्धा काहीतरी विचित्रच होतंय बाई। हंस आपलं कारस्थान तिला माहिती आहे, ती कुणाला सांगणार नाही असं म्हणाले खरी, पण त्यावर किती दिवस ठाम राहील ना हे काय सांगता येत नाही। कधी ना कधीतरी ती तोंड उघडणारच। आपली अवस्था आता ना दगडाखाली हात अडकल्यासारखी झालीये, त्यामुळे तिचं मन दुखावणं सध्या तरी मला बरोबर वाटत नाही। त्यामुळे काय म्हणजे आपण तिच्याशी चांगलं वागायचं, प्रेमाने वागायचं? तर आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? नाही ना, तिच्याशी चांगुलपणाचं नाटक करायचं म्हणजे स्वतःचाच मानसिक छळ करण्यासारखं आहे। अगं बाई, म्हणजे आता स्वतःचा छळ करून घ्यावा लागणार। दत्ता मामा, अरे कुठे होतास तू इतका वेळ? काय नाही, माझे पाय मोकळे करायला गेलो होतो। या इथं आम्ही सगळे टेन्शन मध्ये आहोत आणि तू मस्त फिरतोयस। म्हणजे तुमची काय इच्छा आहे त्या टेन्शन मध्ये तुमच्यासारखी सुटकी चेहरे करून बसू?
आणि आला टेन्शन मध्ये अटॅक, मग काय करायचं? हे बघा, जे झालं ते झालं. आता जा, आता त्याच्यानंतर आपण विचार करूया. हा नाही, आता नाही, उद्या. आता झोपायला जा. आणि झोपायला जाण्यापूर्वी तुमच्या देवाला, बाबाला, बुवाला अशी प्रार्थना करा की त्या मुक्ताने आहे ना कुठे जाऊन काही बोलू नये म्हणून. आपण फक्त एकमेकांना पाहतोच आहे, काहीतरी बोलायला पाहिजे ना. बोल ना. मला ही शांतता आवडते. गाभाऱ्यात जाऊन देवाकडे फक्त बघत बसायचं असतं. बोलून समाधी भंग नसते करायची. अच्छा, पण मला ना माझ्या देवाशी बोलायला आवडेल आणि त्याचं ऐकायला पण आवडेल. फक्त तुला ही जागा आठवतीये का? आपण इथे एकदा कशासाठी तरी भेटलो होतो. सो फ्रेंड्स, किती महत्वाची जागा आहे नाही? तू पण बोल ना काहीतरी. आता आपल्या दोघांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग आहे तसा उभा आहे. जसाच्या तसा आपण एकमेकांच्या डोळ्यात पाहतो. शब्दांची गरजच नाही राहिली. पण मग मला वेगळं काहीतरी सांग. तुला माझ्याबद्दल काय फील होत होतं? आय एम शुअर तुला घरी जाताना माझी आठवण आलीच असेल ना. मला तुझी खूप आठवण आली. फक्त मला असं वाटत होतं की आत्ताच्या आत्ता इथून निघावं आणि तुझ्या समोर यावं. आणि जेव्हा माझी उष्टी हळद तुला लावण्यासाठी नेली ना, तेव्हा मी इमॅजिनच करायला लागलो की माझ्या अंगाला लावलेली हळद तुझ्या अंगावरून अलगदपणे फिरते. मला हळद सुद्धा लागणार आहे. हा, पण ती माझ्या घरी नाही, तुझ्या घरी. तुला माहितीये का, मला नंतर अंबिका आत्याकडून कळलं की तुमच्याकडे फोटोग्राफरच नव्हता. अगं मला सांगायचं ना, म्हणजे मी काहीतरी अरेंज केलंच असतं. बघ ना, आपण इतका छान प्लॅन केला, तुझी हळद झाली, पण यार आपल्याकडे फोटोच नाहीये. म्हणजे आपण आपल्याच हाताने सगळं घालवलंय की नाही? का केलं असेल असं? आणि हो, एकत्र येऊन ह्या विषयावर चर्चा करू नका. सर कोणी ऐकलं ना तर अंगाशी येईल. अरे शहाणे व्हा, स्वतःहून कुऱ्हाडीवर लाथ मारू नका. आणि आता जा, आपल्या रूम मध्ये जाऊन झोपा. नंतर बघूया काय करायचं ते. मला असं वाटतंय की तुमच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. आणि मला जेव्हा अशी शंका येते ना, तेव्हा मी करेक्ट बोलत असते. बरोबर? याही वेळी तू अगदी करेक्ट शंका घेतलीयस.
बर, आता मला पटकन सांगा, तुमच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय? त्याआधी हे समजून घे की इथे फुकटात राहण्याचा कार्यकाळ आता संपुष्टात आला. दाजींना साथ देण्यासाठी, सारंगला मुक्तापासून तोडण्यासाठी आपण इथे थांबलो होतो. पण ते झालंय आता. पण यापुढे मुक्ताबरोबर चांगुलपणाचं नाटक करत राहायचं आणि दाजींना सांगायचं की आपण इथून जातोय म्हणून. आपण इथनं जातोय? अहो पण कसं आणि कुठे राहायचं आपण? अहो, एवढं सगळं परत उभं करायचं, पैसे नको का? त्या पैशाच्या सोयीसाठी इथे काही काळ आपल्याला थांबावं लागणार आहे. म्हणजे आता दादाकडनं परत पैसे मागायचे? आता कर्ज म्हणून पण ते आपल्याला काही देणार नाही. काय बोलले होते मागच्या वेळेला, हे शेवटचं, यातच व्यवस्थित सेटल व्हा. आणि पुन्हा मागितले तर तोंडावर अपमान करण्यात येईल. झालं, आणि त्या पैशातही तुम्ही सेटल झाला नाहीत. आता हे जर का दादाला कळलं, काय इज्जत राहील तुमची? म्हणूनच तर म्हणतोय ना, पुन्हा पैसे मागायचे नाही. तर हुशारीने, शिताफीने त्यांच्याकडून हळूहळू पैसे काढायचे आणि तेही कानोकान कोणालाही खबर न लागू देता. त्यातल्या सगळ्या प्रॉपर्टीवर, या घरावर, सगळ्यावर तुझी सत्ता असली पाहिजे. मला माफ करा. लग्नात आपण एकमेकांना वचन दिलं होतं की एकमेकांपासून काहीच लपवून ठेवायचं नाही. पण मला एवढं मात्र लपवून ठेवावं लागन, आणि हे सगळ्यांच्या फायद्यासाठीच आहे. हे एक गुपित घर बांधून ठेवणार आहे. आई जगदंबे, हे सत्य लपवून ठेवायची ताकद दे. काय झालं? काही नाही, चल. आई, हो आले. गेले ते. आता सांग ना, की हळदीच्या वेळी तुझ्या मनात काय भावना होत्या? अहो, हे चुकीचं आहे. अगं काय चुकीचं आहे? घरच्यांनी आपल्याला एवढं स्वीकारलंय, एवढं छान लग्न करून दिलंय, आपण तरी पण त्यांच्या डोळ्यात धूळ फेकून असं लपून छपून भेटतोय. हे मला पटत नाही. हेच तर, तुझा हाच खरेपणा ना मला रोज नव्यानं प्रेमात पाडत असतो. हे मुक्त, तुला सांगू का, ही जागा ना, ही जागा काहीतरी जादुई आहे. म्हणजे मनहूस भाग्याची टाईप आहे. म्हणजे हे बघ ना, लग्नाआधी आपण जेव्हा पहिल्यांदा इथे भेटलो ना, तेव्हा तू मैत्री तोडायला निघाली होतीस. कारण तुला अशी भीती वाटत होती की तू माझ्या प्रेमात पडशील. आणि आता लग्न झाल्यावर आपण जेव्हा भेटतोय तेव्हा तुला माझ्या जवळ पण यायचं नाहीये, कारण इतरांना आपण फसवतोय असा गिल्ट तुझ्या मनात आहे. म्हणून ही जागा मनूज आहे. आणि मग भाग्याची कशी? हे बघ, आपली मैत्री तर तुटली नाहीच, उलट आपलं प्रेम झालं आणि आता लग्न पण. आणि आताही तुला जायचंय, पण तू तुझ्या ओठांनी माझ्या ओठांना वचन दिल्याशिवाय तू इथून जाऊ शकत नाहीस. मुक्ता वहिनी, सॉरी हा, तुम्हाला लोकांना डिस्टर्ब नाही केलं ना? आमचं बोलून झालं होतं. हो हो हो,
दादा झालंय ना नक्की बोलून? हो आमचं बोलून झालंय. बोल ना. मग आता कशाला भजन करायला थांबवलंय? नाही म्हणजे बरं चल वहिनी, चल चल. गुड नाईट. हा चल चल. गुड नाईट. गुड नाईट म्हटलंय मी. तू जवळ नसताना माझी नाईट गुड तरी कशी होईल? काहीतरी पण ना. झालं शेवटी फिरून फिरून तिथे आलो. दादाच्या घरी चोरी. अगं एकदम नाही, हळूहळू. मुंगी कसा एक एक दाणा उचलते तसा. हो पण आपण सावध राहूया. मागच्या वेळेला चोरी करताना आपल्याला मुक्ताने पकडलं आणि आपला सगळा प्लॅन फ्लॉप झाला. पण या वेळेला चोरी करताना दादानी जर का आपल्याला पकडलं ना तर त्याचा मुक्तावरचा जो राग आहे ना तो सगळा आपल्यावर निघेल. म्हणजे आपली चामडी अशी सोलून तो वाळतच घालेल. हो मलाही काही कळत नाही. तू म्हणतेस तशी भीती मलाही वाटते, पण रिस्क ही घ्यावीच लागणार. रस्त्यावर जाऊन भीक मागण्यापेक्षा ऋणच घेतलेलं बरं. आणि किती घेतोय? पैशांच्या विहिरीतून फक्त एक बादली. त्या विहिरीलाही कळणार नाही आणि त्या बादलीला पण. जे काही कराल ना ते नीट विचार करून करा. प्रचंड सावधगिरी बाळगा. मला तर बाई खूप भीती वाटते. भीती तर मलाही वाटते. वर्तमानात भीतीला लांब ठेवल्याशिवाय भविष्यात सुखाची झोप लागणार नाही, लक्षात ठेव. अगं बाई आजचा सुविचार. झोप आता. हो. कठीण आहे हो. माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय? झोप आता. एवढा आटापिटा करून काही मिळालं नाही. शे, उलट विरोध करणाऱ्यांनीच विधिवत लग्न लावून दिलं. तर उद्या पुन्हा हळद उतरवायला जायचं, पुन्हा सत्यनारायणाची पूजा. मला नाही यात कशातही इंटरेस्ट नाहीये. मला कशातही भाग घ्यायची इच्छा नाहीये. शी, तर काय करू मी? काय झालं तू? काय झालं तू? उभं राहता येत नाहीये मला. हो मी आहे. आधार द्या. बस बस इथे बस. अगं सावकाश. जरा स्वतःला सांभाळून उठ बस करायची ना. काय करू, थकले हो मी आता. फार दुखतंय का? खूप कळ मारते हो. गुडघा चमक भरली आहे. अरे बापरे, उद्या घरात एवढे कार्यक्रम आहेत. मला नाही वाटत मी त्यात भाग घेऊ शकेन. ऐक. असू दे बघू काय करायचं ते आपण. ऐको. बांगड्या मुक्ताच्या हातातच राहू द्या. त्या तुम्हाला सतत तुमच्या पराभवाची जाणीव करून देत राहते.
आणि जेव्हा माझी उष्टी हळद तुला लावण्यासाठी नेली ना, तेव्हा मी इमॅजिनच करायला लागलो माझ्या अंगाला लावलेली हळद तुझ्या अंगावरून अलगदपणे फिरते. खरं काय घडलं हे मी तुम्हाला कधीच नाही सांगू शकणार. मला माफ करा. घरच्यांनी आपल्याला एवढं स्वीकारलंय, पण तरी पण त्यांच्या डोळ्यात धूळ फेकून असं लपून छपून भेटतोय, हे मला पटत नाही. आय लव्ह यू मुक्ता. आय रिअली लव्ह यू.